नमस्कार. मी आपल्या सर्वांचे या सर्टिफिकेट कोर्समध्ये स्वागत करतो. आज आपण आपल्या व्याख्यान क्रमांक 34 ला सुरुवात करीत आहोत आणि या व्याख्यानाचं शीर्षक आहे आंशिक सहसंबंध, की ज्याला आपण इंग्रजीमध्ये पार्शियल कोरिलेशन म्हणूनही ओळखतो. आजच्या या व्याख्यान क्रमांक 34 चे जे उद्दिष्टे आहेत ते उद्दिष्टे पुढील प्रमाणे. या व्याख्यानाचं पहिलं उद्दिष्ट आहे आंशिक सहसंबंध या संकल्पनेचा अर्थ समजावून घेणे. दुसरं उद्दिष्ट आहे आंशिक सहसंबंध प्राप्त करण्यासाठीची MS Excel आणि SPSS मधील प्रक्रिया समजावून घेणे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे एकदा का ही प्रक्रिया आपल्या सर्वांना लक्षात आली की त्या प्रक्रियांमधनं प्राप्त होणारे जे काही निष्पत्ती असतील त्या निष्पत्तींचं वाचन कसं करायचं आणि त्यांना अर्थ कसा प्रदान करायचा या सर्व गोष्टींची चर्चा आपण आजच्या या व्याख्यान क्रमांक 34 मध्ये करणार आहोत. चला तर मग या व्याख्यानाची सुरुवात आपण विशेष अशा एका प्रश्नाने करूया आणि तो प्रश्न म्हणजे आंशिक सहसंबंधाचा वापर का केला जातो? द्विचल सहसंबंधामध्ये नेमकी अशी कोणती समस्या आहे की ज्यामुळे आपण आंशिक सहसंबंधाचा वापर करतो? जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण यापूर्वीच्या मागच्या व्याख्यानामध्ये द्विचल सहसंबंध म्हणजे नेमकं काय असतं, शिवाय ते द्विचल सहसंबंधाचं मूल्य प्राप्त करण्यासाठी आपण कोणती प्रक्रिया अवलंबितो, जे काही प्राप्त निष्पत्ती आहेत त्यांचं वाचन आपण कसं करतो, त्यांना आपण अर्थ कसा देतो, या सर्व गोष्टींची चर्चा आपण मागच्या व्याख्यानामध्ये केलेली आहे. मग द्विचल सहसंबंध आपण दोन वेगवेगळ्या चलामधील सहसंबंध काढण्यासाठी जेव्हा वापरत असतो तर मग अशी नेमकी कोणती आपल्याला गरज भासते की ज्यामुळे आपण आंशिक सहसंबंध सुद्धा काढतो, हे लक्षात येण्याकरिता म्हणून इथे आपण एक उदाहरण दिलेलं आहे. समजा आपल्याकडे आपल्या इथल्या काही माजी विद्यार्थ्यांची आकडेवारी, माजी विद्यार्थी अल्युमिनाय स्टुडंट्स, की ज्यामध्ये आपल्याकडे दोन चलांना अनुसरून ती आपण माहिती संकलित केली आहे. एक म्हणजे पदवी स्तरावरती त्यांना जे काही गुण मिळाले होते त्या गुणांची आकडेवारी आपल्याकडे आहे. शिवाय ते आज रोजी जिथं कुठं ते काम करत आहेत तिथं त्यांना असणारं जे काही वेतन आहे ते वेतन, की ज्याला आपण सॅलरी असं म्हणतो. ठीक आहे. आणि इकडे गुण म्हणजे मार्क्स. तर अशा दोन वेगवेगळ्या चलांची आकडेवारी आपल्या सोबत आहे आणि या दोन वेगवेगळ्या चलांना अनुसरून जर आपण द्विचल सहसंबंधाचं मूल्य समजा आपण प्राप्त केलं आणि ते मूल्य समजा 0.71 इतकं आलेलं आहे, तर आपण असं म्हणतो की या दोन चलांमध्ये घनिष्ठ आणि धनात्मक स्वरूपाचा संबंध आहे. जसं जसं आपण +1 कडे जाऊ तसं तसं तो संबंध धनात्मक परंतु घनिष्ठ स्वरूपाचा असतो. या सर्व गोष्टी आपण यापूर्वीच्या व्याख्यानामध्ये पाहिलेल्या आहेत, त्यावरती आपण जास्त चर्चा करणार नाही आहोत. इथे दोन चल आपण घेतलेले आहेत, गुण आणि वेतन, आणि आपलं जे काही द्विचल सहसंबंध आलेलं आहे ते 0.71 आहे. आता या हे जे काही मूल्य आहे 0.71 हे दोन चलामधील घनिष्ठ संबंध दर्शवित असला तरी सुद्धा हे गुण आणि वेतन हे जे काही दोन चल आहेत या दोन चलांवरती इतरही चलांचा प्रभाव असू शकतो. जसे की IQ लेवल, ज्याला आपण बुद्धी क्षमता पातळी असं म्हणतो, किंवा वय, किंवा स्टडी आवर्स असतील, हार्डवर्क असेल, तर मेनी अदर व्हेरिएबल्स, इतर अनेक चल आहेत की ज्यांचा या दोन वेगवेगळ्या चलांवरती प्रभाव असू शकतो. एक आहे मार्क्स आणि दुसरा आहे सॅलरी. आणि या दोघांचे हे जे काही मूल्य आहेत या मूल्यांवरती इतर अनेक चलांचा प्रभाव असतो. बरोबर आहे. आणि आपण जे काही द्विचल सहसंबंध काढले ते कोणाचा काढलाय? केवळ या दोनच चलांचा काढले आणि ते किती आलेलं आहे? 0.71 इतकं आलेलं आहे. म्हणजेच काय, तर हे जे काही तुम्ही सहसंबंध काढलेला आहे या सहसंबंधावरती सुद्धा इतर चलांचा प्रभाव असू शकतो. मग अशा वेळी आणखीन ॲक्युरेट, आणखीन योग्य स्वरूपाचं असं सहसंबंधाचं हे मूल्य प्राप्त करण्यासाठी म्हणून आपण आंशिक सहसंबंधाचा वापर करत असतो. हे नेमकं कशा पद्धतीने आपण करतो किंवा आता जी काही आपण चर्चा केली त्याचा नेमका अर्थ काय हे आणखीन आपण पुढच्या काही स्लाइड्स मध्ये विशिष्ट अशा उदाहरणाच्या सहाय्याने ते समजून घेणार आहोत. आंशिक सहसंबंध म्हणजे काय, तर आंशिक सहसंबंध हा दोन चलांवरती प्रभाव टाकणाऱ्या इतर चलांच्या प्रभावास नियंत्रित ठेवून आणि कोणतीही आकडेवारीस न वगळता, म्हणजे इथं जे की इतर चल आहेत की ज्यांचा प्रभाव
त्या दोन चलांवरती आहे त्यांना वगळण्यात येत नाही, तर त्यांचा समावेश करून विशिष्ट अशा सूत्राच्या आधारे त्या इतर चलांच्या प्रभावाला केवळ नियंत्रित ठेवून त्या दोन चलातील सहसंबंध प्राप्त करण्यास मदत करतो. आंशिक सहसंबंधामध्ये दोन चलांमधील निश्चित मोर स्पेसिफिक असा संबंध इतर चलांचा प्रभाव काढून टाकत व्यक्त केला जातो. मुळात द्विचल सहसंबंध आणि आंशिक सहसंबंध या दोनच चलांचं, जे की आपण आता पाहिलं होतं की मार्क्स आणि सॅलरी याचं जर आपण साधं कोरिलेशन काढलं आणि पार्शियल कोरिलेशन काढलं तर दोन्हीही मूल्य वेगवेगळे येऊ शकतात. ते तसे काय येतात, त्यांना अर्थ कसा द्यायचा, या गोष्टींची चर्चा आपण आजच्या या व्याख्यानामध्ये करूया. आणि त्यासाठी म्हणून आपण एक उदाहरण घेऊया. चला तर मग आपण आपल्या या MS Excel शीट मध्ये जाऊया. इथे आपण आपली ही एक वर्कशीट ओपन केलेली आहे आणि या वर्कशीट मध्ये आपण पाहू शकता आपण तीन चल घेतलेले आहेत. एक आहे मार्क्स, दुसरा आहे सॅलरी आणि तिसरा आहे IQ लेवल. या मार्क्स नावाचा जो काही आपण आकडेवारी इथं नमूद केलेली आहे ती A नावाच्या उभ्या रकान्यामध्ये आहे, सॅलरी हा B या रकान्यामध्ये आहे आणि IQ हा C या रकान्यामध्ये. आता हे A, B आणि C हे तीन रकाने मी का सांगतोय, त्याचं एक विशिष्ट असं काही एक महत्व आहे, ते काही वेळातच तुम्हा सर्वांना लक्षात येईल. आता सगळ्यात पहिलं पाऊल आपण काय करणार आहोत, पहिलं पाऊल आपल्याला हे करायचं आहे, सगळ्यात आधी आपण केवळ हे मार्क्स आणि सॅलरी यांचं कोरिलेशन काढू. आणि हे मार्क्स आणि सॅलरी याचं कोरिलेशन काढण्यासाठी आपण कोणतं फंक्शन वापरतो, तर मित्रांनो ते जे फंक्शन आहे ते हे आहे, आपण बरोबरचं चिन्ह देतो आणि CORREL नावाचं फंक्शन आपण वापरतो. याला क्लिक केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला ज्या चलाची आकडेवारी हवी आहे त्या चलाच्या आकडेवारीला आपण सिलेक्ट करूया. इथे आपण सगळ्यात आधी हे मार्क्सची जी की ही आकडेवारी आहे त्याला आपण सिलेक्ट करणार आहोत. या ठिकाणी मी या आकडेवारीला सिलेक्ट करतो. ही केल्यानंतर आपण इथे कॉमा देऊन आपण नंतर सॅलरीचा डेटा घेऊया. हा सॅलरीचाही डेटा आपण सिलेक्ट केला. हा डेटा सिलेक्ट केल्यानंतर जेव्हा आपण एंटर दाबू आपल्याला या ठिकाणी कोरिलेशन द्विचल सहसंबंध आपल्याला प्राप्त झालेला आहे. हे द्विचल सहसंबंध कोणत्या दोन चलाच्या संदर्भात आहे, केवळ मार्क्स आणि सॅलरी. आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं आपण काय म्हटले, RAB, ह्याचा अर्थ R म्हणजे सहसंबंध कोरिलेशन, A म्हणजे A कॉलम, या ठिकाणी हा A कॉलम मार्क्सशी संबंधित आहे आणि हा B कॉलम सॅलरीशी संबंधित आहे. बरोबर आहे. त्यामुळे इथे आपण RAB असं लिहिलेलं आहे. आता आपण आणखीन पुढे जाऊया. आता पुढच्या दोन वेगळ्या चलांचा आपण सहसंबंध काढूया, ते म्हणजे सॅलरी आणि IQ. म्हणजेच काय, तर सगळ्यात आधी आपण मार्क्स आणि सॅलरीचा सहसंबंध काढला. आता आपल्याला सॅलरी आणि IQ चा काढायचा आहे आणि तो काढल्यानंतर आपण मार्क्स आणि IQ ह्या दोघांचा काढणार आहोत. ठीक आहे ना. मग कोरिलेशन बिटवीन सॅलरी आणि IQ काढण्यासाठी पुन्हा आपलं जे सूत्र आहे ते आहे इज इक्वल टू चं साइन CORREL. मग सगळ्यात आधी आपण सॅलरीचा डेटा सिलेक्ट करूया, नंतर आपण कॉमा देऊया, नंतर IQ चा डेटा आपण घेऊया आणि नंतर आपण एंटर हे बटन आपल्या कीबोर्ड मधलं प्रेस करूया. आपल्याला या ठिकाणी कोरिलेशन द्विचल सहसंबंध मिळाला. कोणामधला, सॅलरी आणि IQ. तो किती आहे, 0.57. आणि हे आपण कशाने दाखवले, RBC. याचा अर्थ R म्हणजे सहसंबंध कोरिलेशन, B म्हणजे या ठिकाणी हा B कॉलम आहे आणि C म्हणजे C कॉलमचा डेटा. तर हा RBC म्हणजे सॅलरी आणि IQ मधील सहसंबंध 0.57 आहे. याच पद्धतीने आपण IQ आणि मार्क्स यांचं पण कोरिलेशन करणार आहोत. त्यासाठी मार्क्सचा डेटा, IQ चा डेटा घेऊन हे फंक्शन वापरून जर आपण एंटर दाबलं तर आपल्याला त्या दोन चलांमधील कोरिलेशन प्राप्त होईल. एकंदरीत आपण इथे तीन वेगवेगळे कोरिलेशन प्राप्त केले, RAB, RBC आणि RAC. मार्क्स अँड सॅलरी, सॅलरी अँड IQ आणि मार्क्स अँड IQ असे तीन वेगवेगळे आपण द्विचल सहसंबंध प्राप्त केले. आता जी पुढची प्रक्रिया आहे ती आहे आंशिक कोरिलेशनची. आता आंशिक कोरिलेशन म्हणजे काय, तर इथे आपण आंशिक कोरिलेशन कोणाचं करणार आहोत, मार्क्स आणि सॅलरीचं. मार्क्स आणि सॅलरी या IQ ला नियंत्रित ठेवता.
यालाही समाविष्ट करायचंय, परंतु याचा जो प्रभाव आहे या सर्व संख्यांचा या इतर दोन वेगवेगळ्या चलांवरील जो काही प्रभाव आहे तो प्रभाव आपल्याला नियंत्रित ठेवून केवळ या मार्क्स आणि सॅलरी मधला सहसंबंध आपल्याला प्राप्त करायचा आहे. तो काढण्यासाठी इथे एक वेगळं विशिष्ट असं एक सूत्र आहे. ते सूत्र आपण इथे उजव्या बाजूला तुम्हाला दिलेलं आहे. आता या सूत्राला या ठिकाणी आपल्याला जेव्हा मांडायचं आहे तर ते आपण स्वतः एक फंक्शन कन्स्ट्रक्ट करणार आहोत, स्वतः एक सूत्र आपण इथं निर्माण करणार आहोत MS Excel मध्ये. मग ते कसं करायचं ते करण्यासाठी आपण सगळ्यात आधी काही एक बेसिक गोष्टी लक्षात घेऊ. हा RAB, RBC आणि RAC चे हे जे काही मूल्य आहेत त्यांचं जे लोकेशन आहे ते काय आहे तर RAB च हे जे काही लोकेशन आहे ते आहे G कॉलम थर्ड रो म्हणजे G3 आणि ते मी इथं पण दाखवलंय. RAB G3 हे त्याचं लोकेशन आहे. तसंच RBC G4 हे लोकेशन आहे, RAC G5 हे लोकेशन आहे. ठीक आहे. मग आता हे जे काही सूत्र आहे हे सूत्र आपण या ठिकाणी मांडलं. मग या ठिकाणी कसं मांडलं आपण आपल्याला पार्शियल कोरिलेशन काढायचं आहे मार्क्स आणि सॅलरी मधलं. या IQ ला आपल्याला नियंत्रित ठेवू. बरोबर. त्यासाठीचं सूत्र काय RAB म्हणजे सगळ्यात आधी आपण बरोबरचं चिन्ह देऊया कंस करून. आपण या सेल वरती आपल्या माऊसच्या आधारे फक्त क्लिक केलं की आपल्याला हा G3 प्राप्त होतो. आपण हे वजाबाकीचं चिन्ह या ठिकाणी देऊया. ते दिल्यानंतर RAC कुठे आहे या ठिकाणी आहे. मग आपण या सेलला क्लिक केलं की हा G5 आपल्याला प्राप्त होतो. त्यानंतर हे गुणाकाराचं चिन्ह आपण या ठिकाणी कीबोर्डच्या सहाय्याने देऊया. त्यानंतर हा G4 म्हणजेच काय G4 म्हणजेच हा RBC. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे भागाकार असल्या कारणाने आपण इथे भागाकाराचं चिन्ह दिलेलं आहे. हे दिल्यानंतर इथे खाली छेदस्थानी वर्गमूळ जेव्हा आपण एक्सेल मध्ये काढत असतो तेव्हा त्याचं सूत्र आहे मित्रांनो SQRT. ते आपल्याला टाईप करावं लागेल. टाईप केल्यानंतर आपल्याला हे कंसामध्ये 1 - R² AC करायचं. बरोबर आहे. तर आपण इथे दोन कंस दिले. ठीक आहे. 1 - RAC म्हणजेच काय G5 म्हणजे आपण या ठिकाणी फक्त सिंपली क्लिक करतो. याला क्लिक केल्यानंतर ही जी काही संख्या आहे ही G5 आपलं सिलेक्ट झालेलं आहे. G5 आपल्याला कोणत्याही एखाद्या सेलचा जर वर्ग करायचा असेल तर त्याचं एक फंक्शन आहे एक्सेल मध्ये. ते आहे ही जी हॅट आहे ती आपल्या कीबोर्ड वरती आपल्याला सापडेल. ही हॅट आपल्याला प्रेस करायची आणि ही हॅट आपण प्रेस केल्यानंतर जर आपल्याला स्क्वेअर करायचा असेल तर आपण इथं 2 ही संख्या लिहितो. याचा अर्थ हा आहे की दिलेल्या कोणत्याही संख्येचा या ठिकाणी वर्ग होतो. त्या पद्धतीने इथे आपण ते फंक्शन लिहिलेलं आहे 1 - G5. ती हॅट आपण कीबोर्डच्या सहाय्याने देऊन इथे 2 ही संख्या लिहिली. कंस बंद केला. गुणाकाराचं चिन्ह जसेला तसं घेतलं आणि 1 वजा RBC म्हणजे G4. बरोबर आहे. G4 ला आपण सिलेक्ट केलं. याला आपण सिलेक्ट केलं. हॅट देऊन इथं 2 लिहिलं म्हणजे त्याही संख्येचा वर्ग होणार. तर एकंदरीत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे सूत्र आपल्याला पाठ करावं लागेल आणि याच्या आधारे या ठिकाणी आपल्याला ती मांडणी करावी लागेल. ही मांडणी केल्यानंतर जर मी एंटर दाबलं तर या ठिकाणी मला जे काही मूल्य प्राप्त झालं ते आहे 0.61. मित्रांनो हे पण RAB आहे, हे पण RAB आहे. इथे पण जे कोरिलेशन आहे ते मार्क्स आणि सॅलरी मधलं आहे. इथलं पण कोरिलेशन मार्क्स आणि सॅलरी मधलं आहे. परंतु हे मूल्य सारखे आहेत का नाही, हे वेगवेगळे मूल्य आहेत. का वेगवेगळे मूल्य निघाले त्याचं कारण हे आहे की हे पार्शियल कोरिलेशन आहे. या पार्शियल कोरिलेशन मध्ये आपण हा जो तिसरा घटक आहे, तिसरा चल आहे त्याला आपण नियंत्रित केलंय, त्याच्यावरती कंट्रोल आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही प्युअर व्हॅल्यू आहे. गुण आणि वेतन या दोघांमधला जो खराखुरा सहसंबंध आहे तो किती आहे 0.61. 0.71 हा प्रभाव असलेलं मूल्य आहे. एका वेगळ्या चलाचा प्रभाव असणारं ते मूल्य आहे. तर एकंदरीत अशा पद्धतीने आपण पार्शियल कोरिलेशन आपल्या या MS Excel मध्ये काढतो. आता हेच आंशिक सहसंबंध आपण SPSS मध्ये कसं काढतो त्यासाठी आपण सिंपली आपलं SPSS शीट ओपन करूया.
इथे आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत, आपला जो काही डेटा आहे तो आपण इम्पोर्ट करू. आपण फाईल ओपन मध्ये जाऊ, डेटाला जाऊ, आपली फाईल ज्या ठिकाणी लोकेटेड आहे त्या फाईलला सिलेक्ट करूया, ओपन म्हणूया, पुन्हा एकदा आपण ओके म्हणूया. इथे आपला डेटा इम्पोर्ट झालाय. तो इम्पोर्ट झाल्यानंतर आपण सगळ्यात आधी व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जाऊ. व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जाऊन आपण या सर्व आपल्या व्हेरिएबल्सला रिडिफाईन करू. कोड असतील तर कोड देऊ, एकदा चाचपणी करू की सगळं काही व्यवस्थित आहे का. ती चाचपणी झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण डेटा व्ह्यू वरती जाऊया आणि आता ही जी काही आपली आकडेवारी आहे ही सांख्यिकीय प्रक्रिया करण्यासाठी तयार आहे. मग आता आपल्याला आंशिक सहसंबंध काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अॅनालाइज वरती जावं लागेल. आपण सुरुवातीला आंशिक सहसंबंध काढण्याआधी आपण द्विचल सहसंबंध काढू SPSS मध्ये आणि मग आंशिक सहसंबंधाकडे जाऊ. तसं काय करायचं, तर SPSS मध्ये आधी आपण द्विचल सहसंबंधाचं मूल्य किती प्राप्त होतं ते पाहू आणि नंतर आंशिक सहसंबंध त्याच चलांवरती जेव्हा आपण काढू, एका तिसऱ्या चलाला स्थिर ठेवून किंवा त्याला नियंत्रित ठेवून, तर त्याचं मूल्य काय येतं हे आपल्याला लक्षात यावं. म्हणून सगळ्यात आधी आपण कोरिलेट मध्ये जाऊया आणि बायव्हेरिएट द्विचल सहसंबंध त्याआधी आपण काढणार आहोत. बायव्हेरिएट काढण्या आपण त्याला क्लिक केल्यानंतर एक नवीन पॉपअप विंडो येतो. मार्क्स आणि सॅलरी मधलं मला बायव्हेरिएट कोरिलेशन काढायचं आहे. या दोघाला मी सिलेक्ट करेन, या व्हेरिएबल्सच्या कॉलम मध्ये टाकेन आणि मी सिम्पली ओकेचं बटन प्रेस करेन. या ठिकाणी आपल्याला मार्क्स आणि सॅलरी मधलं जे काही मार्क्स आणि सॅलरी मधलं जे काही कोरिलेशन आहे ते प्राप्त झालंय ते 0.711 इतकं आहे. ठीक आहे ना, हाय पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे, घनिष्ठ संबंध आहे, बरोबर. आता आपण हे जे काही मूल्य आहे हे मूल्य घेऊन आपण विश्लेषण करावं का, पुढे जावं का, त्याच्यामध्ये काही अडचण येऊ शकते का. तर इथं दोन मुद्दे आपण मांडलेले आहेत. पहिला की हे जे काही स्ट्रॉंग कोरिलेशन आहे हे कदाचित तिसऱ्या किंवा इतर कोणत्या तरी घटकामुळे सुद्धा निर्माण झालेला असू शकतो, जसं की IQ लेवल, त्याच्यामुळे सुद्धा त्याच्यावर प्रभाव झालेला असू शकतो. आणि जर या IQ लेवलला जर आपण कंट्रोल केलं, कारण आपल्याजवळ तो डेटा आहे, बरोबर, डेटा आहे म्हणून आपण आंशिक कोरिलेशन करणार आहोत. इथं जर त्या IQ ला आपण कंट्रोल केलं, त्याचाही समावेश आपण विशिष्ट पद्धतीने केला आणि जर आपण नव्याने सहसंबंध काढला तर त्याचा जे काही सहसंबंध असेल तो या सहसंबंधाच्या मूल्यापेक्षा वेगळं असं ते मूल्य येईल आणि ते अधिक ऍक्युरेट असेल, अधिक अचूक स्वरूपाचं असं ते मूल्य असेल. मग एकूणच या SPSS मध्ये आंशिक सहसंबंध कसा काढायचा, पुन्हा आपण या अॅनालाइज मध्ये जाऊ, कोरिलेट मध्ये जाऊ आणि या बायव्हेरिएटच्याच खाली इथं पार्शियल नावाचा जे काही ऑप्शन आपल्याला उपलब्ध आहे त्याला आपण क्लिक करूया. एक नवीन पॉपअप विंडो येतो आणि या पॉपअप विंडो मध्ये सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, हे जे दोन चल आहेत की जे आपला फोकस ग्रुप आहे ज्याचा आपल्याला कोरिलेशन काढायचं आहे, त्यांना आपण या व्हेरिएबल्स नावाच्या बॉक्समध्ये आपण शिफ्ट करूया आणि ज्या व्हेरिएबलला कंट्रोल करायचं, ज्याच्यावर नियंत्रण आपल्याला ठेवायचंय, त्याला आपण सिलेक्ट करून या कंट्रोलिंग फॉर नावाच्या बॉक्समध्ये टाकूया. हे टाकल्यानंतर आपण सिम्पली ओके नावाच्या बटनवरती प्रेस करूया आणि इथं आपल्याला ते मार्क्स आणि सॅलरी या दोघांमधलं जे कोरिलेशन आहे मित्रांनो ते प्राप्त झालेले आणि ते किती आलं, 0.619. इथं कंट्रोल व्हेरिएबल कोण आहे, IQ. ठीक आहे, तर ही प्रक्रिया SPSS मध्ये आपण पाळत असतो. जर आपण दोन वेगवेगळ्या या कोरिलेशनचं जर तुलना केली, पूर्वी आपण मार्क्स आणि सॅलरीचं कोरिलेशन काढलं 0.711, इथं पार्शियल कोरिलेशन काढलं त्याच चलांवरती तर ते वेगळं आलं 0.619. इथं आपण कंट्रोल केलेला व्हेरिएबल दिलेला आहे. तर एकंदरीत जर आपण पार्शियल कोरिलेशन काढलं तर आपल्याला अधिक अचूक स्वरूपाचं असं ते सहसंबंधाचं मूल्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं. निश्चितच आपल्याला इतर जे कंट्रोलिंग व्हेरिएबल्स आहेत ते जर आपल्यासोबत आधार सामुग्रीमध्ये असतील, आपल्या आकडेवारीत असतील, तर निश्चितच आपण पार्शियल कोरिलेशन काढलेलं कधीही उपयुक्त ठरू शकतं. आता आपण इथं MS Excelचा आउटपुट आणि SPSS चा आउटपुट पाहूया. MS Excelच्या आउटपुटमध्ये जे की आपल्याला पार्शियल कोरिलेशनचं मूल्य मिळालंय आणि SPSS मध्ये जे की मूल्य मिळालंय ते ऑलमोस्ट सेम आहे, काही फरक होत नाही. ज्या कोणत्या गोष्टीला आपण जास्त कम्फर्टेबल आहोत, सहजतेने आपल्याला करता येऊ शकतं, ती गोष्ट आपण त्याचा वापर करून आपण पार्शियल कोरिलेशन काढू शकतो. एकंदरीतच आजच्या या व्याख्यानामध्ये आपण आंशिक सहसंबंध म्हणजे नेमका काय असतो
तो कशा पद्धतीनं काढला जातो, त्याची प्रक्रिया काय आहे आणि जे काही मूल्य प्राप्त होतं त्याचं वाचन कसं करायचं आणि त्यांना अर्थ कसा द्यायचा, हा भाग आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला. मला आशा आहे की हा सगळा भाग आपणा सर्वांना लक्षात आला असेल आणि या संकल्पनेचा वापर आपण सर्वजण आपल्या संशोधनामध्ये करू अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्याख्यानामध्ये. तोपर्यंत थँक्यू. धन्यवाद.